पहली गेंद पर आते हुए 2 रन। अतिथिगण में बैठे हुए तमाम अतिथिगणों का मैं स्वागत करना चाहता हूँ। जगदीश ठाकुर जी उपस्थित है, जिनके साथ प्रशांत और अविनाश माद्रे उपस्थित है, प्रशांत पाटिल। और इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद, बिल्कुल ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद। बल्लेबाज चकमा दिया गेंद को। मैं कहता हूं हमेशा डॉट गेंद के ऊपर दोस्तों कोई नंबर लिखा ना होगा। टीम का स्कोर हो चुका, अभी भी 2 रन बॉलिंग मार पर गेंदबाज है संकेत। फिर अपने बॉलिंग मार पर सामने क्रिश, और इसी बीच गेंद को खेला है बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर। गेंद चारों के लिए डीजे राम डीजे। करण्यापासून धन्यवाद देतो मी। वळूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने। इट्स ओव्हर टू कृष्णा म्हात्रे सर। हरीश मामा ने विनंती असेल की आपण संकेत फिर अपने बॉलिंग मार पर आते हुए शॉर्ट पिच गेंद को खेला है पॉइंट के बीच में से। गेंद निकलती हुई गेंद बिल्कुल 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 4 रनों का रास्ता लाती हुई 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 10 रन पर डीजे। हरीश मामा, जिनसे मेरी गुजारिश है आप कॉमेंट्री बॉक्स में आ जाइए प्लीज। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। क्रिश फिर बल्लेबाजी करते हुए। इसी बीच अगली गेंद डालने के लिए संकेत। टीम का स्कोर जीतने के लिए 40 रनों का टारगेट सामने, एक लंबा टारगेट सामने है। हमारे करीबी दोस्त रामनाथ जी उपस्थित हो चुके हैं, जिनको मैंने विराट कोहली का नाम दिया था, और खास करके यहाँ भाऊ माजरे उपस्थित हो चुके हैं, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूंगा। फिर से संकेत फिर अपने बॉलिंग मार पर। क्रिश और दीपक इसी मैदान पर खेलते हुए। ऐसे बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फुल करने की कोशिश, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। गेंद जाकर बदन पे लगी, अपील हुई एलबीडब्ल्यू की, लेकिन नॉट आउट करा देते हुए अंपायर। खरं तर आपण एक सुंदर असं आयोजन, अगदी विचार केला तर प्रत्येक सामन्यात जो संघ आहे त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली जाते। खरंच एक चांगला निर्णय। तरी सर्व संघांना विनंती असेल आपले सामने झाल्यावर जेवण आल्यानंतर जेवण घेऊन जायचं। इस गेंद को खेल दिया पॉइंट लेग बाउंड्री लाइन से बाहर डीजे। डीजे तरी जितेगावचे बेस्ट डान्सर संतोष यांचं आगमन। तरी वळूयात अतिथी सन्मान सोहळ्याकडे। सन्माननीय परशुराम हरी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत। सन्माननीय परशुराम हरी म्हात्रे साहेब या आपण अतिथि कक्षाकडे। 12 गेंद और 26 चौने की जरूरत है। यहाँ चंद्रकांत महाजन जी का मैं स्वागत करना चाहूँगा, या अतिथि कक्ष में आए जिनका मैं स्वागत करना चाहूँगा, और तमाम जो अतिथिगण है गांव के वरिष्ठ नागरिक है, जिनसे मैं कहना चाहूँगा आप आकर स्टेज पर विराजमान हो। सन्माननीय परशुराम हरी म्हात्रे साहेबांचा परशुराम हरी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे पार पडतो। म्हात्रे और प्रगति म्हात्रे दोनों यहाँ उपस्थित हो चुके हैं। जितागांव सागर वासुदेव म्हात्रे लेडीज पुलिस, जिनसे मेरी गुजारिश आप स्टेज पर आ जाइए। ग्राम पंचायत उपसरपंच यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान। मालतीताई उपस्थित झाले आहेत। येस, मालती विठोबा म्हात्रे आणि सौ प्रगती वामन म्हात्रे पोलीस निरीक्षक आहेत। सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस दलाचं ब्रीद वाक्य। आणि आज पोलीस दलातल्या और इसे बेच अगली गेंद, और इस गेंद को खेलने की कोशिश, गेंद को खेल दिया है बिल्कुल। टीम का स्कोर 14 हो चुका है। 1 रन की
एक ही रन वहां मिले, 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 15 रन। जीतने के लिए समीकरण बनता हुआ 11 गेंद और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। टीम का स्कोर 15 हो चुका है। येस, मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। पोलीस दलातील 2 महिला, 2 वाघिणी असं म्हणायला हरकत नाही, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आपल्या समवेत उपस्थित आहेत। मी स्पर्धेच्या वतीनं, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं या स्पर्धेमध्ये करतो सहर्ष सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम शुभ स्वागतम। 11 गेंद और जीतने के लिए 25 रनों की जरूरत अभी भी है। सामने गेंदबाज है रोहित और बल्लेबाज है क्रिश, जो आक्रामक बल्लेबाज है। गीता गांव के सुपरस्टार बल्लेबाज क्रिश। ऐसे बीच रोहित फिर अपने बॉलिंग मार पर आते हुए और इस गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ कैच को पकड़ लिया आकाश ने कैच को पकड़ा है। येस, तस दरम्यान ITI चे शिक्षक चंद्रकांत म्हात्रे साहेबांचं शुभागमन व्यासपीठावर, साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये करूया। मोस्ट वेलकम साहेब, आपण आलात, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत। साहेबांचं करूया आपण सहर्ष सहर्ष स्वागत। सीतामाईचे माझे कप्तान देवचंद म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे। मी विनंती करतोय जगदीश ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी। तरी अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळूयात। सन्माननीय दामोदर ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे पार पडत आहोत। सन्माननीय दामोदरजी ठाकूर साहेब, मान्यवरांना विनंती असेल की या आपण अतिथी सन्मान कक्षाकडे। सन्माननीय दामोदरजी ठाकूर साहेब, साहेबांचा शुभ सन्मान इथे अतिथी सन्मान कक्षात पार पडत आहेत। एका बाजूने सामना सुरू आहे, जय हनुमान विपक्ष जय श्री राम। और इस बीच अगली गेंद को उठाने की कोशिश, गेंद को फुल कर दिया है, गेंद हवा में आकाश के पास और इसी के साथ कैच को पकड़ा है, दूसरा कैच पकड़ा है, लाजवाब कैच था और विकेट का बदल डीजे। येस, डीजे थांबायचा आहे। तरी दामोदर ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान अविनाशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते। अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड। आपली भारतीय संस्कृती हेच म्हणते, आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान, आणि या यथोचित मान सन्मान नक्की श्री लक्ष्मीनारायण व देऊळाली क्रिकेट क्लब जिते अगदी पार पाडताना आपण अगदी प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय दामोदरजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान। जय हनुमान अगर सुपर 3 के लिए रवाना हो जाती है तो बंधु की तरफ से टी शर्ट दिए जाएंगे, एक अच्छी संकुल और 5000 रुपए का इनाम दिया जाएगा। गिरीश यहाँ उपस्थित है 4 नंबर की जर्सी पहने हुए। क्यों ना आखिरकार क्रिकेट के प्रेमी और क्रिकेट के चाहने माने से किशोर भुवाया का आगमन जिनका हो चुका है। येस, थँक्यू। आता वळणार आहोत आपण विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे। ओके, पेणचा ढाण्यावाग, पेणच्या शिवसेनेचा ढाण्यावाग, पेण शिवसेना तालुका अध्यक्ष, तालुका प्रमुख सन्माननीय जगदीशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान। एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अगदी म्हणतात रॉयल म्हणजे राजा, आणि राजासारखा माणूस म्हणजे सन्माननीय जगदीशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे पार पाडत आहोत। साहेबांचा शुभ सन्मान भाऊ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते पार पडणार आहोत। तरी साहेबांना विनंती असेल की आपण या विशेष अतिथी सन्मान सोहळा आपण इथे पार पडताना पाहत आहोत। पेण तालुका शिवसेना अध्यक्ष, तालुका प्रमुख सन्माननीय जगदीशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान। दिसायला रुबाबदार, कामात खबरदार, बोलणं जबाबदार, कामात शानदार, एकच वादा जगदीश दादा साहेबांचा शुभ सन्मान। एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊन जाऊ द्या। साहेबांचा शुभ सन्मान भाऊ म्हात्रे साहेब। और ये 6 रन है, इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बराबर जाकर पहुंचा है 22 स्कोर हो चुका है। कृपया करून विनंती करा, टायमिंग कमी आपल्याकडे, आज मागचा शेवटचा दिवस आहे, तरी पण सामने लवकरात लवकर कसे होतील या अंपायरने लक्ष द्यायचं आहे। आणि हॅलो जगदीश ठाकूर, तुमचं या ठिकाणी स्वागत झाले। तुम्ही या कार्यक्रमासाठी आला त्यानंतर तुमचे आम्ही आभार मानतो।
परंतु हा आम्ही शून्यातून गावकप निर्माण केलेला याचा अमृत महोत्सव म्हणजे 25 वर्ष होत आहेत. या 25 वर्षाच्या सेलिब्रेशनचा उद्देश फक्त क्रिकेट नाही आहे, तर आमच्या गावातली काही शाळा आहे, 2 मंदिरांचा आमचा जीर्णोद्धार आहे. यासाठी लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब जितेंद्र देऊल अलीने हे जे काय परिश्रम केले किंवा त्यांनी काय असा आहे एक नवीन पिढीसमोर एक समजा एक त्यांनी काय अध्याय ठेवलेला आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय ते प्रामाणिकपणे तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. जितू क्रिकेट क्लब जिते यांच्या वतीने या ठिकाणी मला सन्मानाने बोलवलात, त्याबद्दल सगळे क्रिकेट रसिकांचे तसेच या जिते ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. जित्यामध्ये तर नेहमीच माझा खूप प्रेम आहे गावावर या, आणि क्रिकेटच्या माध्यमातून बोला किंवा आणखीन बोला की जे जे कार्यक्रम राबवतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मी प्रत्येक वेळेला उपस्थित असतो. राजकीय दृष्टिकोनातून बोलायला गेलो त्या गावचा प्रेम माझ्या निश्चितपणे कमी आहे, परंतु राजकारणाला पलीकडे जाऊन जगदीश ठाकूर हा जिते गावासाठी वेगळ्या प्रेम करतो आणि प्रत्येक वेळेमध्ये जिते गावासाठी ज्या ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीमध्ये निश्चितपणे गावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो. ज्या काय अडचणी असतील एकदा मला येऊन निरंतर सांगा, मी ज्या वेळी अगदी कुठली त्यांनी जी मागणी केलेली आहे कुठल्या गोष्टीमध्ये तर कधी नकार असा दिलेलाच नाही. मी खरंच म्हणजे आज एवढी मोठी टुर्नामेंट म्हणजे एका गावामध्ये 42 टीमी, तालुक्यामध्ये इथं टुर्नामेंट ठेवली तर तिथे 40 टीमी होताना घाम फुटतो, परंतु 42 टीमी एका गावामध्ये बघायला मिळतात. खरंच मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सगळे क्रिकेट रसिकांना देखील सगळ्यात धन्यवाद देतो. असेच पुढे जात जा, ज्या ज्या वेळी आमची गरज लागेल तेव्हा निश्चितपणे सक्षमपणे तुमचा छोटा भाऊ किंवा जिता गावचा एक छोटा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहील असं या ठिकाणी आश्वासित करतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनटं जगदीश ठाकूर, आज या ठिकाणी ज्याचं गावकप जे निर्माण झाले, शून्यातून वैभव निर्माण केले, तो आता आमचा जुना सहकारी देवचंद म्हात्रे या ठिकाणी आले. त्याला मी विनंती प्लीज इकडे ये जरा. आणि देवचंद म्हात्रे आणि JK पाटील ना अविनाश पाटील ही खऱ्या अर्थाने गावकपला आम्ही सुरुवात केली होती. त्यावेळी आम्हाला कोणी मदत केली ती देवानंदलाच माहिती असेल, पण नाव इथे राजकीय वाद नको म्हणून. पण त्यावेळेला सुद्धा पिंपळपाड्याला आमचा उद्या गावकप 11 वाजता किती ट्रॉफी घेऊन आला होतास तू? 36 ट्रॉफी घेऊन आलेला देवानंद म्हात्रे आणि JK पाटील. आणि 3 वर्ष का 4 वर्ष आम्ही सतत तिघाही मेहनत त्यांच्या तिघांच्या टीमीने घेतली, म्हणजे आमची दोघांची एक टीम होती हे होती. पण आज हा अमृत महोत्सव वर्ष या ठिकाणी साजरा होतोय, त्याच्याबद्दल सुद्धा जगदीश ठाकूर तुम्ही या ठिकाणी परत प्रामाणिकपणे काय तुमचं मत आहे सांगा. नाही, खरंच मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. म्हणजे गावामध्ये मी तर म्हणतो या क्रिकेटच्या माध्यमातून जर टुर्नामेंट किंवा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, पण आणखीन मला वाटते सर ते सरांचं माझं नाव लक्षात नाही, ते देखील प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे गरजू विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम लावतात प्रत्येक वेळेला, ते देखील मला मानसन्मानाने बोलवतात. त्या ठिकाणी जातो, पुरतं असेच कार्यक्रम चांगले लावा. 25वं वर्ष या ठिकाणी तुम्ही चांगला रुबाबदार असा या साजरा केलात. खरंच मी कौतुक करण्यासारखं तुमचा विषय आहे. आणि असे हे आहे क्रिकेटपेक्षा पलीकडे जाऊन कबड्डी आहेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, ह्याच्यामध्ये देखील जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि ह्याच्यातून जिते गावामध्ये खरं म्हणजे राजकीय बेस कमी आहे, म्हणजे राजकीय पुढारी नाही, म्हणजे बाबा जिल्हा परिषद किंवा आमदार. माझा तर वैयक्तिक म्हणजे जिते गावातूनच कोणतरी आमदार व्हायला पाहिजे. कारण जिते गावचा पार्श्वभूमी बघायला गेलो तर जिते गाव हा जर एखादा ठरवला तर पूर्णपणे अख्खा गाव एखाद्याच्या म्हणजे जो चांगला करतो त्याच्या पाठीशी उभा राहिला संक्षेपणे सगळे तरुण तयार राहतात. परंतु मी निश्चितपणे सांगतो, मी राजकीय व्यासपीठावर बोलत नाही, मी निश्चितपणे सांगतो की मी एक तुमच्यातच कोणतरी असा एक प्रतिनिधी म्हणून बोलतो. परंतु असे चांगले कार्यक्रम राबवा, मी प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी उभा राहीन असं या ठिकाणी आश्वासन करतो आणि तुर्तास रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला पुढच्या कामामध्ये जायचं आहे. धन्यवाद जगदीश ठाकूर. आज मी लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब जिते देऊल अली यांच्या आयोजक जे आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो की 25 वर्षामध्ये अमृत महोत्सव वर्षी प्रथमतः देऊल अली म्हणजे लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब एवढं चांगला उपक्रम हा राबवत आले. तसंच अशोक पाटील भाऊ, अशोक ठाकूर, तसे आमचे ते मेहुणे लागतात भाऊ आहेत, कारण त्यांची मिसेस आणि आम्ही. एक मिनिट मॅच चाललेली आहे, 30 धावा झालेल्या आहेत. 3 गेंद और 10 रनों की जरूरत है. 3 गेंद और 10 रनों की जरूरत. धड़कनों का तेज खेल खेलने वाला और रोमांचक होता हुआ. इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद बैट का बाहरी किनारा, गेंद पीछे रोहित गेंद के पीछे देखते देखते गेंद 4 रन के बॉडी लाइन. तसेच अशोक ठाकूर आणि प्रशांत पाटील आंबिवली यांचा सुद्धा या ठिकाणी सुद्धा सत्कार होतोय. 2 गेंद और 6 रनों की जरूरत. मुकाबला कोई भी जीते लेकिन लाजवाब विकेट देखने को मिल रहा है. अशोक ठाकूर भाऊ आणि
प्रशांत पाटील आंबिवली यांचं स्वागत या ठिकाणी सुधाकर म्हात्रे करतील. प्रशांत पाटील. 2 गेंद और 6 रनों की जरूरत अभी भी है. मुकाबला कोई भी जीते अच्छे क्रिकेट देखने को मिल रही है. अरे अविनाश 2 गेंद होना चाहिए. 2 गेंद खाली बचे हैं तो टोटल विवर्स गो बैक. टोटल जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत. सामने बल्लेबाज ध्रुव. प्रशांत पाटील माजी सरपंच आंबिवली यांचं स्वागत देवानी म्हात्रे गेंद को करतील. खेल दिया ध्रुव ने. गेंद हवा में. गेंद के पीछे खिलाड़ी गिरीश. कैच छूटा नहीं लेकिन कैच को पकड़ा है. लाजवाब कैच. 1 गेंद और 6 रनों की जरूरत. याद दिलाती है जावेद मियां की जिन्होंने छक्का लगाकर मुकाबला जीता था. ऋषिकेश ने एक चौका लगाकर हिंदुस्तान को जीत दिलाई थी. लेकिन यह मुकाबला 1 गेंद और 6 रनों की जरूरत. हॅलो प्रशांत जी, नाही एक मिनिट. तुम्ही आज सरपंच आहात आणि आज आमच्या या लक्ष्मीनारायण क्रिकेट कप आणि देऊलाली क्रिकेट टीमने जो काही या मॅचचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचं उद्दिष्ट एवढं चांगलं आहे. आमच्या शाळेचं जीर्णोद्धार चालू आहे, 2 मंदिरांचं बांधकाम चालू आहे. याच्यातून त्यांनी हे सगळं संकल्प निर्माण केले. याच्याबद्दल त्यांच्या ज्या आयोजकांना तुम्ही काय संदेश द्या? अविनाश पाटील 1 मिनिट. खाली 1 ही गेंद बची है. पहिल्यांदा सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद. कारण आज एवढी मोठी टुर्नामेंट तुम्ही सादर केलीत आणि त्याने तुमच्या गावाचा एकोबा चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि तुमच्या गावाचा मंदिर जीर्णोद्धार किंवा शाळेच्या नवीन इमारतीसाठी तुम्ही जे काय करताय ते एकदम उत्कृष्ट कामगिरी करता तुम्ही सगळे. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि मला इथे बोलवलात, मला लहान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे. धन्यवाद प्रशांतजी पाटील. कंटिन्यू. 1 गेंद 6 रनों की जरूरत. धड़कनों का तेज खेलने वाला रोमांचक हो तो 1 गेंद 6 रनों की जरूरत. बैट्समैन के लिए है चेतू. ताली बजा इस गेंद के लिए. अगर इस गेंद को छक्का लगता तो कृष्णा माथुर से 200 रुपए का इनाम है. और इस गेंद को बिल्कुल 4 रनों के लिए जा भी नहीं पाई. लेकिन ऐसे हालात पर जीती हुई टीम को हार्दिक बधाई. गावन साहब, अविनाश गावन आ जाइए इधर आप प्लीज. वाट लागली सगळी मॅचची माहिती आहे का तुम्हाला? हॅलो अविनाश. मान घ्यायचा असेल मॅच चालू असताना कुठलाही कार्यक्रम घेऊ नका प्लीज. मॅच संपल्यानंतर ओव्हर झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता कारण मॅचची लिंक तुटून जाते. असं एवढं हे नको भाषण वगैरे नको, फक्त सत्कार करणं जाऊ दे लगेच.